धुळ्यामध्ये 15 दिवसांपासून पावसानं पाठ फिरवली. पावसाअभावी कापूस पीक संकटात सापडलेला आहे. कापसावर मिलीबग रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय. पिकाची वाढ खुंटलेली आणि त्यामुळे कापूस लाल पडतोय. पांढऱ्या सोन्यावर आता संकट आलंय आणि त्यामुळे शेतकरी चिंतित आहेत. धुळे जिल्ह्यात ऐन पावसाळ्यात देखील 15 दिवसापासून पाऊस पडत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले. त्याचं कारण असं की पावसाअभावी येथील शेतकऱ्यांचा कापूस पीक आता धोक्यात आलेला आहे. आपल्यासोबत एक शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय सांगाल सर, कापूस पिकावर आता काय नेमकं पावसाअभावी काय प्रादुर्भाव? ह्या आता जवळपास 15 ते 20 दिवसापासून पावसाची प्रतीक्षा आहे. तर जो कापूस लावलेला होता त्या कापसाची पाहिजे तशी वाढ झालेली नाही. त्याला फुलपाती फळं वगैरे यायला पाहिजे होती, पण अद्यापर्यंत ते आलेले नाही. कारण पाऊस त्याला वेळोवेळी भेटत गेला नसल्यामुळे त्याच्यावर रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. तर बघा, आपण पाहू शकतात की हे जे काही कापूस पीक आहे, कापसावर जो मिलीबग म्हणतो, याचा मोठा प्रादुर्भाव आता पिकांवर आढळत आलेला आहे. त्यामुळे शेतकरी हा चिंतेत आलेला आहे. अनेक फवारणी करूनही हा रोग आटोक्यात येत नाही. त्यामुळे चिंता वाटू लागलेली आहे की या वर्षाचं उत्पन्न कसं होईल. लागलेला खर्च, किती क्षेत्रात तुम्ही कापूस लावलेला आहे? मी जवळपास आता हा 4 एकर कापूस आहे. या 4 एकर कापसामध्ये अद्यापर्यंत लागलेला खर्च आहे, तो निघेल की नाही ही शंकाच आहे. आणि दरवर्षी तुम्ही कापूस लावला? दरवर्षी मी माझा 8 ते 10 एकर कापूस हा नेहमीच असतो. या काळापर्यंत कापूसचं जे वाढू बरं. वाढतं ते पीक वाढतं का ते? हा, दरवर्षाप्रमाणे या वर्षाला जी वाढ व्हायला पाहिजे ती पिकाची, ती वाढ झालेली नाहीये. तर कापसाचे जे उत्पन्न आहे ते धोक्यातच आलेलं आहे असं म्हणावं लागेल. अमोल राजपूत, पुढारी न्यूज, धुळे.